काका पुतण्याचा संघर्ष महाराष्ट्राला काही नवा नाही. मुंडे, ठाकरे आणि अलीकडेच पवार अशी अनेक उदाहरणं काका पुतण्याचा संघर्ष दाखवणारे आपल्या महाराष्ट्रात आहेत. मग कोकणातले तटकरे असतील किंवा मराठवाड्यातले क्षीरसागर, कोणीच या संघर्षातून सुटलं नाही. आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच रिपाईच्या नव्या काका पुतण्याचा संघर्ष समोर येतोय. हा संघर्ष नेमका काय आहे आणि राज्याच्या राजकारणात त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दलच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात. नमस्कार, मी समीर मोरे, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन 1956 मध्ये बरखास्त केलं आणि 1956लाच भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली. पण पक्ष स्थापनेपूर्वीच 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर बाबासाहेबांचे कार्यकर्ते व समर्थकांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली आणि 1 ऑक्टोबर 1957 रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. त्यानंतर पुढच्या 3च दिवसात म्हणजे 3 ऑक्टोबर 1957 रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. एन शिवराज यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे त्यावेळी देण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मार्च 1957च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच खरं तर पक्षाची स्थापना करायची होती, पण त्यांच्या निधनामुळे ते शक्य झालं नाही आणि त्यांच्यानंतर त्यांच्या अनुयायांनाही निवडणुकीपूर्वी पक्ष स्थापन करता आला नाही. 1959 पर्यंत असलेलं रिपब्लिकन पक्षाचं मजबूत संघटन दीर्घकाळ टिकू शकलं नाही. पक्षात जे नेतृत्व होतं ते बाबासाहेब आंबेडकरांसारखं निस्वार्थ, समाजाला दिशादर्शक ठरणारं असं नव्हतं. म्हणून पक्षात मोठी फाटाफूट झाली आणि प्रत्येक जण आपलंच वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करू लागला. सत्तेच्या लोभामुळे अंतर्गत कलह झाले आणि रिपब्लिकन पक्षाची फाटाफूट झाली. अशात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट स्थापन झाले. त्यामुळे हा पक्ष एकसंध राहू शकला नाही. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू आणि भारतीय बौद्ध महासभेचे सचिव राजरत्न आंबेडकर यांनी पक्षीय राजकारणात उतरण्याचा निर्णय जाहीर केलाय. राजरत्न आंबेडकर यांचे पंजोबा म्हणजेच आनंदराव आंबेडकर हे बाबासाहेबांचे सख्खे मोठे भाऊ होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर हे दोघे चुलत काका पुतणे आहेत. भारतीय बौद्ध महासभेचे राजरत्न आंबेडकर हे सचिव आहेत. बाबासाहेबांनी सुरू केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची धुरा आता राजरत्न आंबेडकर हे पुढे नेऊ इच्छितात आणि ते राजकारणात सक्रिय होत आहेत. बहिष्कृत हितकारणी सभेचा शताब्दी महोत्सव नुकताच पार पडला आणि त्यामध्ये राजरत्न आंबेडकर यांनी याबाबत खुलासा केलाय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजकारणात पोकळी आहे. प्रकाश आंबेडकर काकांचं राजकारण फार पुढे जाऊ शकणार नाही आणि समाज नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे. म्हणून मी डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापन केलेला मूळ रिपाई हा पक्ष घेऊन पुढे येत आहे, असं राजरत्न आंबेडकर यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे आता महाराष्ट्र नव्या काका पुतण्याच्या संघर्षाचा साक्षीदार होणार हे या माध्यमातून स्पष्ट होते. सध्या रिपाईचे 38 पेक्षाही जास्त गट राजकारणात सक्रिय आहेत. त्यापैकी जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले या नेत्यांचे गट सतत चर्चेत असतात आणि त्यांना समाजाचा पाठिंबाही आहे असं बोललं जातं. त्यात आता राजरत्न आंबेडकरांच्या नव्या गटाची भर पडणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 3 आंबेडकर बंधूंनी निवडणूक लढवली. आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीतून, प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून तर भीमराव आंबेडकर यांनी पंजाबच्या होशियारपूरमधून. राजरत्न यांच्या रूपाने आता आंबेडकर घराण्यातील चौथा नेता सक्रिय राजकारणात उतरतोय. येत्या काळातच ते राज्याचा दौरा देखील करणार आहेत आणि कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी यांनी देखील राजरत्न यांना राज्याच्या या दौऱ्यामध्ये आपला पूर्ण पाठिंबा असेल आणि संरक्षण असेल असं जाहीर केलंय. आता या नव्या काका पुतण्याच्या संघर्षामध्ये नेमकी काय समीकरण घडणार, कोण कोणावर भारी पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या सर्व घडामोडींबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.